एक मिनट थोड़ा साइड में। वेलकम टू आयरोली. चालूच होते इथे पण चालू पहले थोड़ा सा क्रॉस लेना. थोड़ा सा मुझे हॅलो नमस्कार सर. हॅलो 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 नमस्कार सर्वांना. माझ्या सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम आपले महाराष्ट्र बाजारपेठचे अध्यक्ष संस्थापक डॉक्टर कौतिक दांडगे सरांचं आपल्या आयोजित स्वागत करेल. आपल्या नवी मुंबईच्या लोकमत सखी मंच आहे नेत्रा गुजराती आज आणि सरांचे मित्र गणेश तांबे आपल्यासोबत उपस्थित आहेत. पहिल्या वर्गाला माझा संस्थेय जय महाराष्ट्र. आज आपण बाजारपेठ आवाज येतो. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठच्या निमित्ताने जे रक्षाबंधनानिमित्त पैठणी बक्षीस वितरणच्या निमित्ताने आज आपली भेट झाली आहे. मी काही शब्द आपल्या कौतिक सरांबद्दल सांगू इच्छितो. की आपली या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरांची ओळख झालेली आहे, परंतु मी स्वतः एक शिवसेना पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून काम करत असतो समाजसेवेमध्ये आणि भरपूर उपक्रम आम्ही लोकसेवेसाठी करत असतो. त्यावेळेला वेळोवेळी आम्हाला कौतिक सरांचं खूप मार्गदर्शन असतं, खूप मदतही असते त्या उपक्रमामध्ये आणि त्या अनुषंगाने आम्ही अजून लोकांपर्यंत वेगवेगळे उपक्रमाने अनेक विविध उपक्रम घेऊन लोकांपर्यंत चांगले जे काही सेवाभावी आम्ही करू शकतो ते आम्ही सरांच्या मार्फत आम्हाला मदत होते. आणि आजचा हा कार्यक्रम आम्ही एका ठिकाणी आता एक उपक्रम करतच होतो, तर सरांनी सांगितलं आपण महिलांसाठी एक विशेष कार्यक्रम आपण घेतला आहे. तर यावर मी सरांचा शब्द आम्ही कधी बोलत नाही, कारण सर
हे समाजसेवेसाठी तेवढं काम करत असतात. त्या अनुषंगाने सरांच्या आमच्यासाठी सर खूप रिस्पेक्टेड आहे आणि अशीच कामं सरांकडून होत राहावी आणि आपल्या नवी मुंबईमध्ये पण आपल्या माध्यमाने भरपूर सरांना सहकार्य होत राहावं आणि असेच बाजारपेठेच्या निमित्ताने जे काही उपक्रम होतील त्यासाठी माझ्या सदिच्छा. आपण इथे उपक्रम करायला चालू करतो. आपण बऱ्याच महिला आहोत की महाराष्ट्र मार्च महिला दिनापासून आपण एकत्र आहोत. तर इच्छुक महिलांनी थोडं महाराष्ट्र बाजारपेठसाठी काहीतरी 2 शब्द बोलायची सरांची इच्छा आहे. तर मी आणि तर चव्हाण मॅडमना बोलवते. टिंगरे मॅडम या ना. माईक बरोबर. आपली पिकनिक वगैरे सांगायची मागे तर खूप छान छान कार्यक्रम राबवतात आणि आपण सहकार्य करावे. नमस्कार, माझं नाव अपूर्व लोखंडे. व्यासपीठावर बसलेले माननीय सर कार्तिक गांडगे सर, कौतिक गांडगे सर आणि आमच्या लोकमतच्या नेत्रा गुजराती मॅडम आणि शिवसेनेचे गणेश तांबे सर. तर सगळेजण इकडे सगळे आल्या आहेत. सगळ्या आमच्या सगळ्याच बाजारपेठेच्या सगळ्या महिला वर्षा महिला तुमचं पहिलं हार्दिक स्वागत. आणि ॲक्च्युली मला बोलायचा एवढा अनुभव नाही आहे पण तरी सुद्धा बोलते. पण महाराष्ट्र बाजारपेठेने मध्यंतरी म्हणजे आमची ओळख झाली मॅडमशी आपल्या या महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने आणि त्याच्यानंतर मेंबरशिप झाल्यानंतर आम्हाला पहिलाच अनुभव आला तो सहलीचा. म्हणजे पिकनिक जी आमची गावाला गेली होती बदापूरला, खूप सुंदर पिकनिक होती. सगळ्या महिलांनी एकदम उत्साहपूर्वक पण आल्या आणि त्यांनी एन्जॉय केलं. पूर्ण एक दिवस सगळं घरातल्या गरबा मुलं बाळा सगळी कामं मागे टाकून ती पिकनिक एन्जॉय केली. आजच्या सध्याच्या म्हणजे कोविडच्या आणि बाकीच्या सिच्युएशनमध्ये बऱ्याचशा अशी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती तर खूपच आहे, तरीसुद्धा म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठेने एवढी मोठी पिकनिक आमच्यासाठी ऑर्गनाईज केली त्यासाठी तुमचे सर्वांना म्हणून धन्यवाद. आणि एक म्हणजे सांगायचं झालं तर माझा विषयी अनुभव सांगेन. एकदा त्या पिकनिकच्या दरम्यान आम्ही असे केलं की पूर्ण मॅनेजमेंट खूप सुंदर पद्धतीने केलं होतं. त्याच्यानंतर येताना जाताना मला कुठल्याही पद्धतीचा काही त्रास झाला नाही. महिलांनी म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे सगळीजणं विसरून गेली होती त्या दिवशी की कोणत्या इथून आलेल्या आहे, कोणत्या सेक्टर्स आहेत, कोणत्या विभागाचं आहे, कोणत्या वेगवेगळ्या ह्याच्यात अजिबात नाही. मी स्वतःहून सगळ्यांना सांगितलं की या बाजारपेठेच्या अगदी खुल्या गेलेल्या तुम्ही सगळ्यांच्या मंचाला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. आणि त्याच्यानंतर आमच्या मॅडम त्यांनी
धन्यवाद देऊन त्यांनी आम्हाला तुमच्याशी जोडलं. एक सुंदर नातं असं तुमच्याशी जोडून दिलेलं आहे. तर त्या वतीने मी अजूनही माझ्या माहितीतल्या किंवा इतर महिलांना सुद्धा मी नक्की याबद्दल जास्तीत जास्त सांगेन की महाराष्ट्र बाजारपेठ म्हणजे तुम्ही या आणि त्याचं वक्त. धन्यवाद सर. शोभा सावंत मॅडम 2 शब्द म्हणून व्यक्त करते. हॅलो, नमस्कार. मी शोभा सावंत. आणि केलेलं आहे मंत्री भागामध्ये किंवा तुमचं जे खेळण्यामध्ये महिलांसाठी खूपच त्यांनी उपयुक्त माध्यम ते केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातून ते पिकनिक म्हणजे जे काही प्रोग्राम असतात त्यातून जी गृहिणी असते की ती सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत की आपल्या घर कुटुंब मुलं आणि ह्या या सगळ्यात हे केलेले असते. पण त्यांनी जो हा लेडीजसाठी जो जे माध्यम त्यांनी हे केलेलं आहे त्या संदर्भात त्यांचं खरोखरच मनापासून आभार मानते. आणि दुसरी गोष्ट अशी की पिकनिक महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये जी पहिली पिकनिक गेली होती ना, अप्रतिम. वॉटर टँकला गेलो होतो पण आम्ही कधीच पाण्यात नाही गेलं. पण खरोखर त्यांनी आम्हाला केलं की नाही, सरांनी सांगितलं की सगळ्यांना हे एन्जॉयमेंट करता आली पाहिजे. आणि त्या खरोखर मला मी त्यांचं काय आभार मानते. कारण का माहिती आम्ही सगळे पाण्यात आणि त्या आमचे शूट करत होत्या ती म्हणजे म्हणजे मला त्यांचं एवढं आश्चर्य. आणि ह्या टाईममध्ये तिकडे 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 सगळं या आपण तिथून तिथून आमच्यासोबत बोलून ते जे सेव्ह करत होते आणि जे पिक्चर कॅच करत होते ते आम्हाला लाईव्ह तर त्याची ती आठवण राहील. आणि खरोखर आम्ही ती खूप एन्जॉय केली. आमचा सगळा ग्रुप होता. तर त्यांनी आमच्या ज्या मैत्रिणी आल्या नव्हत्या त्यांना आम्ही सांगितलं ते फोटो वगैरे सगळे पाठवले. त्या म्हणतात शिक आम्ही हा खरोखर अनुभव क्षण वगैरे हे जे आहे एन्जॉयमेंट आणि खरोखर मिस केली का. नेक्स्ट टाईम असेल ना तर जरूर आम्हाला सांगा. आम्ही जे काही घराचे प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही सगळे तिकडून पहिले तिकडे घेऊ आणि एन्जॉय करूया. खूप खरोखर आनंद मिळाला. आणि अशाच पिकनिक होते, असेच कार्यक्रम होते आणि आम्हाला सगळ्या ज्या गृहिणी आहेत त्यांना याचा आनंद घेता येईल एवढं म्हणून चेअरमॅन सांगितलं. पण महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक डॉक्टर कौतिक दांडगे सरांचं
आपण गणेश सर, सॉरी सर, आम्हाला माहिती नव्हतं की सरांसोबत तुम्ही आहे ते. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र बाजारपेठचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक ताडके सर, गणेश सर आणि उपस्थित मान्यवर विद्यार्थी मॅडम आणि इथे जमलेले माझे सर्व सखींना नमस्कार. ॲक्च्युली मला कालच सरांचा फोन आला की इथे यायचे या कार्यक्रमाला आणि आपण सखी मंचच्या पण यातल्या बरेचसे चेहरे मला सखी मंचच्या ओळखीचे दिसत आहेत. सो या मेंबरसुद्धा सखी मंचच्या असणार आहेत, लोकमत सखी मंचच्या. सर्वप्रथम मी आत्ताच इथे महिलांनी काही अनुभव शेअर केले महाराष्ट्र बाजारपेठच्या संदर्भात. हा खूप मी सरांना सांगू इच्छिते की सर तुम्ही खूप चांगलं काम करताय. महिलांना एक आर्थिक पाठबळ देण्याचं म्हणजे अगदी जॉबला जाणाऱ्या सर्व्हिसला जाणाऱ्या महिला त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना एक अपॉर्च्युनिटीज असतात बाहेरच्या जगामध्ये आणि गृहिणी ज्या घर सांभाळतात दिवसरात्र कष्ट करतात तर त्यांनाही एक छोटंसं आर्थिक मला वाटतं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र बाजारपेठेने खूप चांगलं पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि मुंबईमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच आपण हा इव्हेंट करतो. तर मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते आपल्या लोकमत सखी मंचच्या पण इथे सभासद आहेत. गीतांजली मॅडम स्वतः आमच्या प्रतिनिधी आहेत सखी मंचच्या. तर लोकमत सखी मंचच्या माध्यमातून मी महिलांना सांगू इच्छिते की खरंच असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत महाराष्ट्र बाजारपेठसारखे आणि कौतिक सरांसारखे काही असे व्यक्ती आहेत की जे अजूनही महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने चांगले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून देत आहेत. ते प्लास्टिक महिलांसाठी खूप छान उपलब्ध करून दिले त्यांनी पिकनिक आणि मी आत्ताच काही महिलांनी शेअर केले काही अनुभव. तर मी सांगू इच्छिते की ही खूप सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी आणि याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या स्वतःच्या सक्षमीकरणासाठी, स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी. कारण एक असं असतं की आपण एखादी सर्व्हिस करणारी व्यक्ती असेल किंवा काही असेल लेडीज तर त्यांचं व्यक्तिमत्व आणि ते फुलायला तेवढा पटकन म्हणजे ती जॉबला जाते त्यांना तेवढं घरामध्ये व्हॅल्यू पण असते. पण एखादी गृहिणी असेल तर ती गृहिणी कितपत काय करू शकते जर तिने ठरवलं मनामध्ये एक निश्चय केला की मला हे करायचं आहे तर ती खूप छान पद्धतीने करू शकते असं मला स्वतःला वाटतं. कारण इथे बऱ्याचशा मला वाटतं गृहिणी जास्त दिसत आहेत कारण त्या एवढ्या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आहेत आणि अजूनही तुमच्या काही मैत्रिणी असतील काही असतील तर त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही खरंच या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी. महाराष्ट्र बाजारपेठसोबत तुमच्या अजूनही काही मैत्रिणी जोडा जेणेकरून त्यांनाही या संधीचा उपभोग घेता येईल आणि तुम्ही स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करा, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करा आजच्या याच्यामध्ये. आणि असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपल्याला जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल तिथे तिथे तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि नक्की तुम्ही छान करू शकता असं मला वाटतं. आणि म्हणजे मी तुमच्यापेक्षा लहान आहे वयाने असेल किंवा एक्सपिरियन्सनी पण असेल पण मी
पद्धतीने तुम्ही इथे एन्जॉय करा. तुमचं काम, तुमचं जे व्यक्तिमत्व विकास आहे आणि आर्थिक पाठबळ, म्हणजे मला असं वाटतं की आर्थिक सक्षमीकरण पण महिलांचं असणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या जगामध्ये. कारण ती महिला तितकंच छान पद्धतीने कामही करते, तितक्याच छान पद्धतीने घरही सांभाळते आणि तितक्याच छान पद्धतीने अशा प्लॅटफॉर्म्सचा उपयोगही करून घेते. तर मी सखी मंचच्या माध्यमातून, लोकमत सखी मंचच्या माध्यमातून नक्की सगळ्यांना एक मार्गदर्शन किंवा सजेशन देऊ शकेल की तुम्ही खरंच महाराष्ट्र बाजारपेठला जोडून घ्या आणि तुमच्या मैत्रिणींनाही सांगा. आपण सखी मंचच्या इथे काही महिला उपस्थित आहेत, तर त्यांना मी असं आवाहन करेन की महाराष्ट्र बाजारपेठच्या तर्फे रक्षाबंधन ॲक्टिव्हिटी आपण घेतोय नवी मुंबई आणि इतर काही विभागामध्ये. तर तुमच्या सगळ्या मैत्रिणींना असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या जे काही फ्रेंड सर्कल असेल, काही आजूबाजूचं बाकीचे कौटुंबिक असेल, तर त्या सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही एक स्वतःचा रक्षाबंधनाला अगदीच मला वाटतं उद्याच आली रक्षाबंधन, तर तुम्ही एक छानसा भावाबरोबरचा फोटो क्लिक करून एक छानसा फोटो त्याच्यासोबत काढून महाराष्ट्र बाजारपेठ किंवा मला किंवा गीतांजली मॅडम आहेत तर त्यांना पाठवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे विजेते आहेत त्यांना आपण सर पैठणी देणार आहे. सो आम्ही पण महाराष्ट्र बाजारपेठसोबत खूप कार्यक्रम केले, अजूनही करतो आणि पुढेही करणार आहोत. तर महिलांना पैठणींचं अट्रॅक्शन खूप असतं आणि मी समजू शकते, कारण त्याच्या बाबतीत खूप आवड असते. पैठणी म्हणजे एक मानाचं एक स्थान असतं महिलांच्या आयुष्यामध्ये. तर सर जिथे जातात तिथे पैठणी घेऊनच जातात. सो हे खूप छान व्यासपीठ आहे. तर तुम्ही रक्षाबंधनचा फोटो तुमच्या भावासोबतचा नक्की काढा आणि सरांना किंवा मॅडमना तुम्ही पाठवा आणि मलाही पाठवू शकता. तुम्ही जर यातल्या काही महिला आपल्या सखी मंचच्या सुद्धा आहेत तर मलाही पाठवू शकता. तुमच्या मैत्रिणींनाही सांगा आणि महाराष्ट्र बाजारपेठ आणि कौशिक गाडगे सर यांनी जो उपक्रम चालू केला आहे नवी मुंबईमध्ये, तर तुमच्यासारख्या अशा अनेक महिलांना तुम्ही याच्यामध्ये सहभागी करून घ्या. आणि मला वाटतं की पुढचा इव्हेंट नवी मुंबईत अजूनही पुढे इव्हेंट्स होतच राहतील. हा पहिला इव्हेंट आहे. तर तुम्ही अजूनही तुमच्या महिलांना या उपक्रमामध्ये सहभागी करा आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा करून द्या, पुरेपूर उपयोग करून द्या आणि तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि तुमचं स्वतःचं आयुष्य हे एन्जॉय करणं कधीच सोडू नका. धन्यवाद. नमस्कार. जोरात नमस्कार. ऐरोली सेटिंगसाठी एकदा जोरदार काय होत्या तुमच्यासाठी. जोरात काय एकदम जोरात. बाजूला सिनेमा मंदिर आहे, ऐकायला गेलं पाहिजे. जोरदार काय झालं पाहिजे. आजच्या शुभदिनी आपण हा जो प्रोग्राम ठेवला आहे ऐरोली विभाग आदरणीय माने मॅडम यांच्या अंतर्गत आजचा जो हा प्रोग्राम आहे तो असा आहे की बॅनर पुढे काढलं रक्षाबंधन निमित्त. रक्षाबंधन कधी आहे? उद्या. रक्षाबंधन निमित्ताने आपण आपल्या बहिणींना जी मानाची पैठणी असते ते वितरण सोहळा आहे, म्हणजे हक्काची पैठणी हक्काच्या भावाकडून हा आपण उपक्रम करतोय. आणि आजच्या शुभदिनी माझ्या आणि तुमच्या गुरुदैवतांना नतमस्तक होऊन आजच्या प्रोग्रामकडे बोलतोय. आजच्या मीटिंगचे आयोजिका आदरणीय माने मॅडम आणि तुमच्या सर्वांच्या ओळखीच्या सर्व तुम्ही ओळखत असेल आदरणीय चित्रा मॅडम, नेत्रा मॅडम, नेत्रा गुजरी मॅडम. आणि अचानकपणे आपल्याला
जे पाहुणे आलेले आहेत गणेश तांबे साहेब, कारण आत्ताच आम्ही एक प्रोग्राम होता लोकमतचा ठाण्याला आणि तिथे लोकमतच्या ऑफिसचं उद्घाटन होतं. तिथे मुख्यमंत्री साहेब आलेले होते आणि लोकमतचे डायरेक्टर देवेंद्र दडस आलेले होते. तर तिथे प्रोग्राम म्हणून आम्ही आलो आणि तिथे साहेब मला भेटले. त्यामुळे चला आपण प्रोग्राम काय प्रोग्राम माहीत नाही सर. असं अचानक ते आपल्या घरात आलेले पाहुणे गणेश तांबे साहेब, त्यांचं सोशल वर्कवर खूप चांगलं काम आहे. आणि तुम्ही सर्व इथे आज एवढा पाऊस आहे, त्या पावसामध्ये काही न बघता पावसात तुम्ही आलात तर तुमचे सर्वात पहिले मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की तुम्ही एवढ्या चांगल्या प्रोग्रामला इथे आलात पाण्या पावसामध्ये. तर परत एकदा तुमचं काय बोलूया. आजचा प्रोग्राम काय माहिती म्हणतो ना, काय प्रोग्राम आहे. आपण संवाद साधूया. मी लेक्चर देणार नाही, भाषण करणार नाही. आपण काय करूया, एकमेकांशी संवाद साधूया की आजचा प्रोग्राम काय आहे माहिती होणार. रक्षाबंधनचा प्रोग्राम आहे. अजून काय महाराष्ट्र बालपणीची माहिती. अच्छा, अजून काय नाही माहिती. मला माहिती आहे कारण तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. काहीतरी मिळणार आहे. काय मिळणार आहे. पैठणी मिळणार की नाही. हे किती मोठं वाक्य आहे ना, कारण की पैठणी म्हटलं की मराठमोळा आणि मराठीचा तो एक मान सन्मान आहे. आणि पैठणी कोणाला नको. आणि पैठणी कोणाला देतो. भाऊ बहिणी पैठणी आहे की नाही. काल आपण परवाच एक प्रोग्राम केला मुंबईमध्ये, तिथे आपण शेकडो बहिणींना म्हणजे 102 बहिणींना पैठणी दिल्या. खूप चांगला प्रोग्राम झाला आणि 102 महिला तिथे आल्या होत्या आणि 102 महिलांना आपण पैठणी दिल्या आणि 102 बहिणींचा भावाला आशीर्वाद मिळाला. आणि तिथे आपण किती पैठणी देतोय. 8 पैठणी देतोय आणि आज मला 8 पैठणी देतोय. म्हणजे आपण अष्टविनायक म्हणजे 8 पैठणी आणि हेच आहे ना. म्हणजे आल्याने दर्शन घेतलं आणि सांगितलंय की तुझ्या कुठे आलो मी, तुझ्या दरबारी आलोय, तुझ्या पायाशी आलोय. आणि मी विचारलं 10 आहे का, म्हणत नाही 8च आहे म्हणजे अष्टविनायक. किती योग आहे तेवढे योग आहे. हा योग आजचा चांगला आहे आणि माणसाने मी भाग्यच समजतो की आजचा हा दिवस आज मी ॲडवलीमध्ये नवीनमध्ये येतोय आणि माझ्या 8 बहिणीने पैठणी दिलं. हा किती मोठा मान आहे. आता आपण प्रत्येक मुंबईमध्ये करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं असं आहे की महाराष्ट्र बालपण नेमकं काय हे सर्वांना माहिती असतं. कारण की मला माने मॅडम बोलल्या की सर आपण जे मेंबर बनवले किंवा सभासद बनवले त्या सभासदांना काहीच माहिती नाही आहे. फक्त माने मॅडम आहेत ना दोन्ही बस, बाकी काय येतं नाही असं बोलत. पण नेमकं माहिती काय किंवा हा महाराष्ट्र बालपणचे कोण मेन आहे, कोण अध्यक्ष आहे किंवा कोण चालवतो, माणूस कसा आहे तर बघायला पाहिजे की नाही. तर मी असं पुढे ॲक्च्युली जात नाही आहे. पण फर्स्ट तुमच्याकडे मी इथे ॲव्हरेजमध्ये आलो आहे. कारण आपलं ऑफिस मी जर बघितलं दादरला आपलं ऑफिस आहे. दादर वेस्टमध्ये यश दादा बिल्डिंगमध्ये 112 आणि 110 असं पहिल्यामध्ये आपले ऑफिस आहे. आणि महाराष्ट्र बालपणचे विजन काय नाही तर महाराष्ट्र बालपण चालू होऊन 5 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष झाली. 5 वर्ष. 6व्या वर्षात पदार्पण आहे. 1 मे 2017 आपण चालू केली महाराष्ट्र बालपण आणि आता 1 मे 2022 5 वर्ष पूर्ण झाली. 6व्या वर्षात पदार्पण केलं आणि महाराष्ट्र बालपेठेकडे आता 25,000 कस्टमर आहेत. ग्राहक किराणा सामान घेणार आहे. आणि हा प्रोग्राम आपण दामोदर हॉलमध्ये मोठ्या दिमाखाने 9 महिना साजरा केला. तिथे 200 जे NGOज आहे, बचत गट आहे, स्वयंसेवी संस्था आहे, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, अशा महान लोकांना आपण ते पुरस्कार दिले. कारण त्यांनी त्याला 5 वर्ष सहकार्य केलं. त्यामुळे आपण त्याचा मान सन्मान करणं आपलं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा आपण पुनर्गौरव पुरस्कार केला. कधी 9 मेला म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाले. असं आपण प्रत्येक वर्षाला हा पुनर्गौरव पुरस्कार करणार आहे. त्याचं काम केलं महाराष्ट्र बालपेठेसाठी. आणि महाराष्ट्र बालपेठेला टोटल 5 वर्ष पूर्ण झाले. 5 वर्षामध्ये महाराष्ट्र बालपेठेचे टोटल 25,000 कस्टमर आहेत. आता विजन काय महाराष्ट्र प्रत्येकाचं विजन असते की नाही. लहान मुलाच्या जन्माला जेव्हा विजन होतं आपल्याला बोलतो डॉक्टर व्हायचं की वकील व्हायचं असंच ठरवलं.
बोलतो की नाही, असं प्रत्येकाचं विजन असेल, तुमचं पण विजन असेल की मला आता मी इथे आले, मीटिंग झाली, घरी जायचं आहे, काय काम करायचं आहे, जेवण करायचं आहे, कोणी येणार आहे, काय आहे ना, तुम्ही सोशल मीडिया केलं, मला काय करायचं, हे सगळं प्रत्येकाचं विजन वेगळं असतं. म्हणजे मुलांचं असतं, डॉक्टरचं असतं, वडिलांचं, तुझंही असते, काय तुम्हाला बिझनेस करायचं आहे, व्यवसाय करायचा आहे, प्रत्येकाचं एक विजन वेगळं असतं. तर तसंच महाराष्ट्र बाजारपेठेचं विजन काय आहे, तर महाराष्ट्र बाजारपेठ 5 वर्षामध्ये, किती वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये 25,000 कस्टमर केले, अशा आपला 18 वर्षाचं विजन आहे. 18 वर्षामध्ये महाराष्ट्र बाजारपेठ टोटल 18,000 करोड चालवणार आहे. आज तुम्ही जे बसला ते कुठे होत आहे, 18,000 करोडच्या कंपनीमध्ये, म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठमध्ये, आणि 18,000 करोडची कंपनी ही आपली 18 वर्षामध्ये होणार आहे. 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट आपण बनवतोय येत्या 18 वर्षामध्ये. 2036चं आपलं टार्गेट आहे, विजन आहे. 2036 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट आपण बनवतोय 18 वर्षामध्ये. महाराष्ट्रामध्ये 367 तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिनी सुपर मार्केट आपण बनवतोय संपूर्ण महाराष्ट्रावर. त्याच्या अगोदर मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट, पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट आणि महाराष्ट्रामध्ये 36 सुपर मार्केट आपण बनवणार आहोत. म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये 36 सुपर मार्केट झाले तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण आहे का नाही, तुम्ही हक्काने सांगू शकता की हा बघा आमचा महाराष्ट्र बाजार आहे, हक्काने तुम्ही सांगू शकता. असं आपलं विजन आहे. आता आपल्या जानेवारी महिन्यामध्ये ठाणे आणि बोरिवलीला 2 सुपर मार्केट होतं. म्हणजे तुमच्या जवळ आलं सामान घ्यायला. ठाण्याला आपल्या जानेवारी सुपर मार्केट होत आहे आणि बोरिवलीमध्ये असे 2 सुपर मार्केट आपले 2023 मध्ये होतात. नंतर 24ला परत 2 आणि 25ला आपल्या पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट आपण करतो. 25, 26 पर्यंत आणि 27 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण सुपर मार्केट होणार आहोत. एवढं मोठं आपलं महाराष्ट्र आपल्याकडे विजन आहे. आणि आपल्याला 1000 महिला अशा बनवायच्या आहेत. किती महिला? 1000 महिला की त्यांना महिन्याला 1 लाख रुपयाचं इन्कम मिळालं आहे, त्याच्यापेक्षा जास्त. आणि 100 महिला अशा बनवायच्या आहेत, 100 महिला की त्यांना महिन्याचं किती इन्कम? 5 लाख, त्याच्यापेक्षा जास्त. आणि 36 महिला अशा बनवतात की त्यांना महाराष्ट्र बाजारपेठेत सुपर मार्केटचा ओनर बनवायचं आहे, मालक. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महिला असतील त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिलेला आपण केअरटेकर म्हणजे मालक बनवणार 36 महिलांना. असं आपल्याला एकट्याला मोठं व्हायचं नाही, सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. म्हणूनच आपली बाजारपेठ सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. असं आपलं महाराष्ट्र बाजारपेठ विजन आहे. आता नेमकं महाराष्ट्र बाजारपेठ आहे काय? नाव फक्त महाराष्ट्र बाजारपेठ आहे, खूप चांगलं नाव आहे, पण नेमकं आहे काय, म्हणजे काय पेठ आहे बरोबर, हे सर्वांना माहिती असेल. तर आपण ते बघूया की महाराष्ट्र बाजारपेठ नेमकं काय आहे. तुम्ही वरती बघितलं महाराष्ट्र बाजारपेठेचं काय? ग्रोसरी आहे ना, ग्रोसरी आहे की नाही? किराणा सामान प्रत्येकाला लागतं. आपण कुठून सामान घेतो? कुठून घेतो? दुकान. हा बघा, झाली ॲडव्हर्टाईज आहे की नाही? म्हणजे ते आपल्याला सांगायची गरज पडत नाही. आपल्या ॲडव्हर्टाईज करायची सांगायची गरज पडते, कारण का फॅशन आहे. आम्ही सामान कुठून घेतो? मॉलमधून. मस्त AC वगैरे सगळं गेलं की सगळं सामान मिळतो, ऑफर एवढं सगळे असतात. पण आतमध्ये गेलं की काय ऑफर नसतात, आहे का नाही? आपण जातो फक्त 500 रुपये सामान घेण्यासाठी आणि आणतो किती? फायदा कोणच झाला बघा. आपण त्यांना मोठं करतोय, ते मोठे होतात. त्यांचं घर 18,000 करोडचं, किती? 14,000 करोड घर घेतलंय, एवढे मोठे होतात ते. एक आपण मोठं कधी केलंय का? नाही केलं. मग आपण कधी मोठे होणार? व्हायचं नाही आपल्याला मोठं? स्वतःचा व्यवसाय करायचा की नाही आपल्याला, आहे का नाही? ही आपली पहिली सुरुवात आहे. मी बघितलं इथे की काही महिला जेव्हा सुरुवातीला झाल्या, माझ्या भगिनी आल्या इथे आणि काय बोलायचं कळत नव्हतं, पण जेव्हा त्या बोलायला लागल्या मला असं वाटलं की ते किती वर्षापासून बोलतात. बघी ही सुरुवात आहे, की आपण सुरुवात करायला पाहिजे. आपल्याकडे सुप्त गुण असे लपलेले असतात प्रत्येकाच्या, ते कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. आणि ते गुण आपले सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी येतात. माने मॅडमनी म्हणजे ते पुढाकार घेतलेला आहे. त्या किती मस्त छान बोलल्या. आणि त्या जेव्हा बोलत नाही मॅडम कोण त्या बघा बसलेल्या की हां 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 किती मस्त बोलले बघा. त्यांना किती एन्जॉय होतात. किती वर्ष आहे लग्नाला?
15 वर्ष झाली पण आम्ही कधीच बाहेर गेलो फिरायला आहे का. फक्त इथे बघा ना किती मस्त एन्जॉय त्यांनी केलं आणि किती खुश होते बोलताना. तर महाराष्ट्र बाजारपेठचं हे असं हे आहे की सर्वांच्या चेहऱ्यावरती खुशी आणि स्मित असे दिसायला पाहिजे. तर नेमकं महाराष्ट्र बाजारपेठ काय आहे की आपण जे किराणा सामान घेतो ते संपूर्ण गहू तांदूळ ज्वारी कोलगेट साबण महाराष्ट्र बाजारपेठमध्ये आहे, बरोबर की नाही. तर हे फक्त आपल्याला दुकान बदलायचं आहे. काय बदलायचं आहे? दुकान बदलायचं आहे आणि दुकानातून फक्त महाराष्ट्र बाजारपेठमध्ये आपल्याला सामान घ्यायचं आहे. तर ते सामान घेताना तुम्हाला काय तुम्ही काय म्हणणार, सर आता आम्ही राहतो ऐरोलीला, आम्ही दादरला कसं सामान घ्यायला येणार, बघा ना ते पण आपण इथे सुविधा केलेली आहे. तर तुम्हाला ते सामान घेताना काय काय बेनिफिट मिळतो बघा. तुम्हाला सामान घेता बाहेर तुम्हाला काय मिळतं, डिस्काउंट मिळतो, काहीतरी नॉर्मल डिस्काउंट मिळत असेल. पण तुम्हाला महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये सामान घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे अप टू 50% डिस्काउंट मिळतो. किती मिळतो म्हणजे 3%, 5%, 10%, 15%, 20%, 25%, 50% असं आपल्याला डिस्काउंट मिळतं. हे कुठे मिळतं का? नाही मिळत. प्रत्येक वस्तूचे आपण डिस्काउंट, हा तुमचा पहिला फायदा झाला. दुसरा फायदा काय की तुम्ही जे सामान घेताय, समजा एक्झाम्पल घ्या तुम्ही दुकानावरती बिस्किट घेतलं 10 रुपयाचं, असे जर 10 पुढे घेतले किती मिळतात, 100. एक पुढे 10 रुपयाला 10 बिस्किट पुढे किती मिळतात, 100 रुपयाला. तो दुकानदार म्हणतो का की तुम्ही माझ्याकडे नेहमी सामान घेता, एक पुढे बिस्किटचं आहे तरी म्हणतो, कधीच म्हणतो. पण आपल्याकडे असे आहे ऑफर की तुम्ही 10 बिस्किटचे पुढे घेतले की तुम्हाला एक फ्री मिळतो आणि परत त्यातून 3% डिस्काउंट पण, म्हणजे तुम्हाला 10 बिस्किटचे पुढे 97 रुपयाला मिळाले प्लस एक फ्री मिळाला, म्हणजे तुमचा 13 रुपयाचा फायदा झाला. 10 वरती एक फ्री असं आपल्याकडे ऑफर आहे. एकावर एक फ्री, दोनावर फ्री, 3वर फ्री, 5वर फ्री अशा आपल्याकडे ऑफर आहे. दुसरा फायदा. तिसरा फायदा काय आपल्याकडे की जर तुम्ही समजा एकदम जास्त सामान घेतलं तर दुकानदार म्हणतो का की तुम्ही 2 रुपये सामान घेतलं, 3चं घेतलं काय तुम्हाला बक्षीस देतो, कधीच देत नाही. जर समजा वर्षानुवर्ष आपण सामान घेत असेल दुकानदाराकडे तर काय त्याच्यात दिवाळीला बक्षीस देतो, ते पण छोटं मोठं आपण त्यामध्ये खुश आहे की नाही. तर इथे जर तुम्ही 3 रुपये सामान एकदम घेतलं तर तुम्हाला इथे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दर महिन्याला बक्षीस असतात, जसं की स्कूल बॅग आहे, साखर आहे, डाळी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण बक्षीस दर महिन्यात देतो 3 रुपये सामान घेतल्यावर. 3 फायदे. चौथा फायदा काय की आता जसं बोललो की तुम्ही ॲव्हरेजला आहात मग सामान दादरवरून इथे कसं काय ना, तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे. तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची, पण ऑर्डर कधी द्यायची 10 महिला मिळून ग्रुपने ऑर्डर द्यायची. ग्रुपने तुम्ही ऑर्डर जर दिली 10 महिन्यांची तर तुमच्या घरी ते सामान आहे. तुमच्याकडे 50 महिला आहेत म्हणजे 50 महिन्यांची ऑर्डर तुम्ही दिली की तुम्हाला इथे घरपोच सामान मिळणार. फक्त एक लिस्ट तुम्हाला मी देणार, त्या लिस्ट तुम्हाला जे सामान पाहिजे ते सामान तुम्ही द्यायचं ऑर्डर आणि सगळं सामान तुम्हाला मिळालं. सामान जास्त घेऊ नका, फक्त 1000 रुपयाचे सामान घ्या. बाकीचं बाहेर जाऊन तुम्ही दुसरून घेऊ शकता, पण फक्त किती घ्यायचे 1000 रुपयाचे. असा चौथा फायदा आहे. कंबर दुखते आपल्याकडे औषध मॅडम नोंदी आहे त्याच्या 2-3 दिवसामध्ये 2 मिनिटात बरं वाटेल आणि तुम्ही बसणार 3 तास. तर चौथा फायदा काय की तुम्हाला घरपोच डिलिव्हरी पण मिळणार. ठीक आहे. जरा चौथा. 5वा फायदा काय माहिती, आता हे सगळे जर लिहिले बघा हे बघा हे लिहिले जातात है ना. 5वा फायदा काय की आतापर्यंत आपण सामान घेतलं, कुठून घेतलं, दुसऱ्यांच्या दुकानातून, बरोबर ना. पण आज जे आपण सामान घ्यावं ते कुठून घ्यावं, कुठून, महाराष्ट्र बाजारपेठ. आणि हा कोणाचा आपला स्वतःचा. आपण हक्काने सांगू शकतो की महाराष्ट्र बाजारपेठ ही माझी दुकान आहे, मी माझ्या दुकानात सामान घेता एक वेगळा आनंद. आज आपण त्या मॉलला म्हणू शकतो का तो मॉल मध्ये म्हणून लोक वेळी म्हणतील है ना. पण महाराष्ट्र बाजारपेठ तुम्ही हक्काने सांगू शकता की ही माझी बाजारपेठ आहे, मी माझ्या दुकानात सामान घेता एक वेगळा आनंद, एक वेगळा इमोशनल टच है ना. हा 5वा फायदा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा 6वा फायदा काय माहिती, 6वा फायदा असा आहे की त्या 6व्या फायद्याला फक्त स्टार आहे. तुम्ही ते बघितलं असेल ना, स्टार आहे फक्त. 6वा फायदा असा आहे की जर तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठेत 2 महिने किराणा सामान खरेदी केलं, किती महिने 2 महिने, तर तुम्हाला 3ऱ्या महिन्यापासून महाराष्ट्र बाजारपेठ मधून लाईफ टाईम किराणा सामान फ्री मिळणार. नाही समजलं? 2 महिने किराणा सामान खरेदी करा 1,000 रुपयाचं. किती घ्यायचं, 1,000 रुपयाचं. 3ऱ्या महिन्यापासून तुम्हाला इथून लाईफ टाईम
किराणा सामान फ्री मिळणार, डिलिव्हरी नाही, फ्री सामान मिळणार, पैसेच द्यायचे नाही. परत नाही समजलं? समजलं सर्वांना? काय नाही समजलं ना? दोन महिने फक्त किराणा सामान खरेदी करायचं आहे पैसे देऊन, आणि तिसऱ्या महिन्यापासून पैसेच द्यायचे नाही, फ्री सामान मिळणार लाईफ टाईम. माझे भाऊजी खुश होणार, अरे लाईफ टाईम सामान मिळते. आतापर्यंत मी पैसे देतो ना, है ना, पण आता मला सामान फ्री मिळतो तर किती होणार ना, म्हणजे पॉकेटने द्यायची गरज नाही. पाहिजे सामान फ्री, तर कसे मिळाले तुम्ही विचारलंच नाही. कोणी विचारलं? मॅडम नाही समजलं ना? तुम्ही बोलत असाल की आतापर्यंत किती वर्ष झाले दुकानदाराकडे आम्ही सामान घेतोय, तो कोणी एक बिस्किटचा पुढे देत नाही पहिले. तुम्ही 1000 रुपये सामान लाईफ टाईम फ्री कसं देणार? कारण मी तुमचा भाव आहे म्हणून. असंच का? असं पण त्याच्यासाठी तिथे एक स्टाफ दिलेला आहे. जर तुम्हाला सामान फ्री पाहिजे असेल, बघा काहीतरी केलं तर मिळणार काही ना, काय केलं काही मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागेल का नाही, तो स्टार आहे की कंडिशन आपला आहे. जर तुम्हाला सामान फ्री पाहिजे असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी विना भांडवली व्यवसाय आणलेला आहे की तुम्हाला इन्कम मिळण्यासाठी तुमचं सामान घरचं सामान, बघा ना, आता 1000 रुपये सामान फ्री मिळते, हे किती मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे सामान कसं फ्री मिळणार सांगू की नको? मॅडम तुम्ही सांगा, सांगू फ्री कसं मिळणार? ऐकायचं आहे का पहिले पाहिजे? ठीक आहे, गमतीचा भाग आहे. बघूया की सामान तुम्हाला कसं फ्री मिळणार, है ना. तर आपल्याकडे काही योजना आहेत, त्या योजना आपण पहिले समजून घेऊया की आपली म्हणजे जर आपल्याला सामान फ्री पाहिजे तर योजना काय आहे. आपल्याला महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये एक GSY म्हणजे ग्रोसरी सेव्हिंग योजना आहे. तिथे फक्त आपल्याला 1000 रुपयाचं किराणा सामान खरेदी करायचं, 1001 जे आपण बाहेरून घेतो, फक्त ते 1001 सामान घ्यायचं असतं, घेऊ नका. तर त्यामुळे तुम्हाला जे आवडीचं लागतं, जसं गहू तांदूळ ज्वारी कोलगेट साबण, ते कुठेही घेऊ शकतात. पण जर तुम्हाला असं वाटतं की बाबा गहू तांदूळचं वजन जड आहे, तर आपल्याला कोलगेट आहे, साबण आहे, बिस्किट आहे, हे 1000 रुपये सामान येतं, तेल आहे, फक्त एवढंच सामान घ्या 1000 रुपयाचं. त्यामुळे तुम्हाला काय काय मिळणार, ते तुम्हाला फायदे सांगितले, डिस्काउंट आहे, ऑफर, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही असं किती महिने सामान घ्यायचं आहे? 12 महिने. किती महिने? 12 महिने तुम्हाला 1000 रुपयाचं किराणा सामान घ्यायचं आहे. आणि 12 महिने किती झाले? 12000 रुपये. तुम्ही तिथे पैसे दिले का? पैसे दिले, सामान घेतलं, पैसे दिले, सामान घेतलं, काही इन्व्हेस्टमेंट झाली म्हणजे काय ते तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये 2000 रुपयाचं किराणा सामान फ्री मिळणार. किती महिन्यात? 13व्या महिन्यामध्ये. म्हणजे दर महिन्यात तुम्हाला 166 रुपयाचा फायदा झाला. म्हणजे 166 रुपये किती टक्के झाले? 16%. बरोबर की नाही? आणि प्लस तुम्हाला इथे डिस्काउंट पण असतं, आपलं 50% म्हणजे तुम्हाला 10% डिस्काउंट जर समजा एखाद्या मिळालं ते 10% आणि हे 16% झाले 26%. तुरडाळ कशी आहे? तुरडाळ कशी आहे किलो? 95 रुपये किलो तुरडाळ आहे. किती? 95 आहे, 110 आहे, 118 आहे, 140 आहे, 160 आहे, 180 आहे ना, जशी आपण घेणार तशी. पण चांगली जर घेतली तर बरोबर 120 रुपये आहे. 120 रुपये बाहेर काय घेतली, आपल्याकडे ते 118 रुपयाला आहे, बरोबर की नाही. आणि आपण तुम्हाला डिस्काउंट किती देतो? 10%. आणि किती पण पडले तुम्हाला? 110 रुपयाला. आणि हे 16% कितीला पडली? 85 रुपये किलो डाळ तुम्हाला पडले. कोण देतं का? कोण देतं? असं आपल्याकडे ही योजना आहे की फक्त 1000 रुपये सामान घ्यायचं 12 महिने. ठीक आहे. आता तुमचा पहिला फायदा आहे, तुम्हाला बुक करून देणार, तुम्ही दर महिन्यात सामान घेणार, तर तुम्हाला बुक देणार म्हणून ते बुकावर संपूर्ण इंग्लिश होणार. हा पहिला फायदा. आता फक्त 1000 रुपये सामान घेतल्यावरती तुम्हाला काय बेनिफिट मिळणार हे पण पाहिजे की नाही. दुसरा ऑप्शन असं आहे की समजा तुम्ही बोलला की मी अवेलेबल राहते, मला सामान नको आहे, फक्त मी ग्रोसरीसाठी सेव्हिंग करते. म्हणजे आता काही ग्रोसरी सेव्हिंग योजना पण आहे. फक्त तुम्ही 1000 रुपये सामानसाठी भरून ठेवायचे. तुम्ही सामान घेत नाही दर महिन्याला, तर तुम्ही फक्त जमा करत राहता असे 12 महिने. आता तुम्ही तेच नाही झाले सेव्हिंग मध्ये म्हणजे 12000 रुपये तुम्ही आमच्याकडे सेव्हिंग केलेली आहे ग्रोसरीसाठी, सामानसाठी ना.
पैसे तुम्ही आमच्याकडे ना डीसी ना फंड ना बँक ना पतपेढी काहीच नाही. फक्त तुम्ही आमच्याकडे ग्रोसरीसाठी सेव्हिंग करताय 1000 रुपये. असे तुमचे 12 महिने किती झाले? 12,000 रुपये ग्रोसरी आमच्याकडे जमा झाली. तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये आम्ही 3,000 रुपये ग्रोसरी प्रॉफिट शेअरिंग म्हणून फ्री देणार. म्हणजे किती? 12 तुमचे आणि 3 आमचे किती झाले? 15,000 रुपये सामान तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला सामान नको असेल तर आम्ही त्याच्या बदल्यात पैसे देणार. कारण की आपल्याकडे 25,000 कस्टमर आहे. तुमचं सामान आम्ही दुसऱ्याला देणार आणि तुम्हाला पैसे मिळणार. ठीक आहे, हे झालं दुसरं ऑप्शन. तिसरं ऑप्शन काय की समजा तुम्हाला दर महिन्याला ग्रोसरी सेव्हिंग करता येत नाही. मला वाटतं की मला एकदमच तुमच्याकडे 12 महिन्याचे एकदम देऊन ठेवायचे. मग तुम्ही 12,000 रुपये एकदमच जर समजा देऊन ठेवले ग्रोसरीसाठी, तुमचे 12,000 रुपये झाले. तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये आम्ही 4,000 रुपये सामान फ्री देणार. आणि किती झाले? 12च्या 16,000 रुपये. तुम्हाला सामान पाहिजे सामान घ्या, पैसे पाहिजे पैसे. असे 3 ऑप्शन तुमच्याकडे आहे. आणि या 3 ऑप्शन पाहिजे तुम्ही कुठलाही ऑप्शन घेतलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? हे 6 बेनिफिट. आता पहिला बेनिफिट काय आहे? तुम्हाला सांगितलं आहे ना, पिकनिक. आपण 1000 रुपये सामान खरेदी करतोय आणि 1000 रुपयामध्ये आपल्याला काय मिळते? वन डे पिकनिक. मस्त लगे एन्जॉय. मानव तुम्ही संपूर्ण येणं जाणं सगळं एकदम मस्त ट्रिप तुमच्या इथून बस जाते है ना मॅडम? इथून बस जाते आणि हे संपूर्ण तुम्हाला फ्री एन्जॉय करायला मिळणार आहे. मला तुम्ही सांगा, इथे संपूर्ण महिला आहे ज्या महाराष्ट्राकडे पिकनिक सोडून अशा किती महिला पिकनिकला गेल्या? किती गेल्या पिकनिकला? फक्त आपली ही पिकनिक सोडून असे किती महिला गेल्या महाराष्ट्राकडे पिकनिक सोडून? अच्छा, कुठे गेला होता? लोणावळा. अच्छा, वन डे ना? किती पैसे लागले? किती पैसे? किती लोक गेले होते? किती जण गेले होते? 5 जण. म्हणजे एकाला 2,000 रुपये इथे फ्री मिळते है ना? इथे आपण फ्री म्हणजे माने मॅडम फ्री देतात, बरोबर की नाही? म्हणजे फक्त 1000 रुपये सामान घ्यायचंय, इथे मला फ्री मिळते एन्जॉयमेंट. आणि किती मस्त धमाल. फक्त महिलांसाठीच आहे, तिथे पुरुषाला एंट्री नाही. कारण पुरुष सोबत असले ते एन्जॉय करायला मिळत नाही. काय म्हणताय? कारण की माझ्या सगळ्या बहिणी सांगत मला की आमच्या सोबत आमचे मिस्टर नको कारण एन्जॉय करायला मिळत नाही. म्हणून आम्ही काय केलंय? सेपरेट फक्त महिलांसाठीच पिकनिक. पुरुष सोबत नाही. आणि पुरुषांसाठी वेगळे आहे. जर पुरुष तुमचे समज असतील तर त्यांच्यासाठी वेगळी पिकनिक आहे आणि महिलांसाठी वेगळी पिकनिक करतो है ना? हा तुमचा धमाल. तुमचा 1,000 रुपयाचा फायदा झाला. त्यांनी सांगितलं बघा 2,000 रुपये लागतात ना, पण कमीत कमी आपण 1000 रुपये करूया, बरोबर? दुसरा फायदा काय? पर्सनल डेव्हलपमेंट. म्हणजे जसं आता आपला प्रोग्राम झालाय असाच आपण बघा महिला आहे ना खूप म्हणजे त्यांच्या डोक्याला एवढं कष्ट असतात. म्हणजे खूप त्यांना ताण असतो, घरचं काम, बाहेरचं काम, त्याचं शिक्षण काय सगळं किती ताणतणाव असतो. तर ह्या ताणतणाव कुठेतरी आपण बाहेर यायला पाहिजे. कोणतरी आपल्याला सांगायला पाहिजे की बाबा हे जे करतोय तू चांगलं करतोय, कोणासाठी तू चांगलं करतोय, तू स्वतःसाठी काहीतरी कर, स्वतःसाठी केलं तर नक्की ते दुसऱ्याकडे होणार असं कोणतरी सांगायला पाहिजे की नाही? म्हणून आपण हे मोटिवेशनल प्रोग्राम आपण केलं तुमच्यासाठी की तुम्हाला पण उद्या असं कोणी सांगणार की नाही हे तुम्ही काम करते खूप चांगलं काम आहे, त्याच्यापेक्षा खूप चांगला अजून करू शकते, हे असं नाही ते तसं करतं. तर माणूस म्हणून वगैरे आहे, लहान मुलगा आहे तर आपण सांगतो की नाही. म्हणून आपण तुमच्यासाठी एक मोटिवेशनल प्रोग्राम असा ठेवला फ्रीमध्ये दर महिन्याला है ना. याचे सुद्धा जर आपण जर याचं ऍडमिशन घेतलं कुठे तर किती पैसे लागले पाहिजे? एका प्रोग्रामचे 1,000 रुपये. जर आपण असं महिनाभर लावलं कमीत कमी 10,000 रुपये, 50,000 रुपये, 20,000 रुपये, 50,000 रुपये पण 1 लाखापर्यंत कोर्स असतो पर्सनल डेव्हलपमेंटचा. तर हा तुम्हाला फ्री मिळणार आहे. तिसरा बेनिफिट काय? नाटक कोणी बघितलं इथे? महिन्यामध्ये नाटक बघतात है ना? किती महिला गेले नाटक बघतात? कुठे बघितलं? ओके. किती तिकीट होतं? हा 400 रुपये. 728 म्हणजे 28 रुपये तुमचे 3 तासाला गेले म्हणजे 400 रुपये एकाला, बरोबर की नाही? इथे तुम्हाला नाटक अगदी फ्री. ते पण कुठे मिळणार? विश्वनाथ भावे है ना, गडकरी,
शिवाजी मंदिर, दामोदर म्हणजे मुंबईमध्ये जेवढे जेवढे हॉल आहे प्रत्येक हॉलमध्ये आपण नाटक होतो. तो नाटक तुम्हाला बघायला फ्री मिळणार आहे. किती मोठा एन्जॉयमेंट आहे. फ्री नाटक म्हणजे 400 रुपये ते पण तुमचा फायदा झाला. अशा वर्षातून आपण एवढे प्रोग्राम देतो. पहिल्यांदा काय मिळणार आहे ऑर्केस्ट्रा. तुम्ही बघितलं, तुम्ही बघितलं असेल है ना. तर तुम्हाला ऑर्केस्ट्रा पण बघायला मिळणार. हिंदी मराठी दोन्ही पण. जसं आता दिवाळी येते, दिवाळी पाच मिनिट मराठी ऑर्केस्ट्रा आपण ठेवणार आहे, हिंदी पण ठेवणार आहे. असं तुमच्यासाठी ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा जर गेलो ना तर 500 रुपयापासून तिकीट चालू होतं. 500, 1000, 1500, 2000 असं 10,000 पर्यंत आलोचं तिकीट आहे. सर्वसार वरून जर आपण गेलो तर 10,000 रुपये ऑर्केस्ट्रा असतात. तिथे खाण्याचं सगळं असतं. आणि तुम्हाला ते ऑर्केस्ट्रा सुद्धा बघायला फ्री. किती मोठं एन्जॉयमेंट आहे. आणि अजून काय, आता तुम्ही ते सर्वजण आलात, मॅडम तुम्हाला सांगितलं असेल मस्त लगेच नटून या, आहे की नाही. असं सांगितलं असेल की नाही. आणि ते साहजिकच आहे ना. तर हे सर्व जर आपण समजा कुठे आपला प्रोग्राम असेल, लग्न असेल किंवा बारसा असेल किंवा काय असेल प्रोग्राम असेल तर आपण काय करतो, ब्युटी पार्लर मध्ये जातो, बरोबर आहे. तर किती खर्च येतो एका वेळेचा? 500, मिनिमम 500 रुपये लागतात की नाही, है ना. 500 रुपये लागतात मेकअपला. म्हणजे बेसिक मेकअप जर आपण केला तर 500 रुपये कमी लागतात. चांगला केला तर 1,500 रुपये लागतात. मी केला नाही पण अनुभव सांगतो है ना. तर हे तुम्हाला म्हणजे 10 मिनिटामध्ये तुम्हाला कसं तुमचं हे करता येईल, मेकअप करता येईल. म्हणजे बेसिक मेकअप आहे, आयब्रो आहे, कटिंग आहे, हे सगळं तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये कसं करता येईल याचं तुम्हाला आपण 1 डे वर्कशॉप फ्रीमध्ये द्यावं. फ्रीमध्ये तुम्ही स्वतःच तुमचा मेकअप करू शकता. आणि ते पण एक कार्पोरेट लेवलची तन्वीज ब्युटिशियन सलून आहे. ते ऍक्टर जे आहेत सर्व ऍक्टरचे मेकअप करतात. असं आपलं विले पालेला त्यांचं मोठं ब्युटी सलून आहे. तिथे तुम्हाला 25 महिलांना आम्ही वर्कशॉप देणार आहे. आणि तुम्हाला तिथे वर्कशॉप एका दिवसाचं म्हणजे आपण स्वतः मेकअप कसा करावा विथ सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही व्यवसाय सुद्धा करू शकता. आणि हे फ्रीमध्ये. आज ब्युटी पार्लर कोर्स करायला किती लागतात पैसे? कमीत कमी 2,000 ते 2,500 रुपये बेसिक आणि पुढे पण जास्त. हे पण तुम्हाला फ्री मिळाले. आवडीचा विषय तुमचा फ्रीमध्ये. आणि 6वा फायदा काय, हे सर्व करत असताना आता आपलं सामान फ्री कसं होणार. इथं सगळं आपलं फ्री मिळालंय पण राहायला मुद्दा कुठला, सामान फ्रीचा, बरोबर आहे. मग सामान फ्री कसं मिळणार आपल्याला. आता बघा प्रत्येक महिन्याचे सभासद आहे ना, प्रत्येकाने 1,000 रुपये सामानासाठी भरलेले आहे, ठीक आहे ना. तर हे तुम्ही स्वतःसाठी भरले. पण तुम्ही जर महाराष्ट्र बाजारपेठेला हे संपूर्ण तुम्हाला आवडलं सगळं नाही, कोणाला आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडलं की हे जर सगळे फायदे तुम्हाला आवडले तर नक्कीच तुम्ही तुमच्या मैत्रीण आहे, तुमचे नातेवाईक आहे, तुमचे जवळचे आहे, बाजूचे आहे, ऑफिस मधले आहे, सगळ्यांना सांगणार की नाही. फक्त तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठेचं प्रमोशन करा की असाच आमचं महाराष्ट्र बाजारपेठ आहे. आणि प्रमोशन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे. तुम्ही जर एक महिन्यात सांगितलं की असंच आमचं बाजारपेठ आहे आणि तुम्ही आमच्याकडे सभासद आमचं ग्रोसरी घ्या, एक मेंबर तुम्ही जर आणला तुम्हाला काय मिळणार आहे, रेफरल इन्कम म्हणजे एका मेंबरचे 90 रुपये. किती महिने मिळणार आहे, 12 महिने. म्हणजे एक मेंबर तुम्ही समजा इथे ग्रोसरीसाठी जर केला तर तुम्हाला 10% म्हणजे 100 रुपये मिळतात. 10% ऍडमिन चार्जेस मायनस करून तुम्हाला 90 रुपये मिळतात एका व्यक्तीचे. असे किती महिने, 12 महिने. म्हणजे झाले 1,000 किती झालं, 1,080 है ना. 1,080 तुम्हाला वर्षभरामध्ये मिळतात. जर तुम्ही अशा 10 महिला जर सांगितलं तर किती मिळणार, 10,800. म्हणजे तुमचं वर्षभराचं सामान फ्री झालं की नाही है ना. आता काय काय माहिती 10 मेंबर केलेले आहेत म्हणजे त्यांना दर महिन्याचं 900 रुपये सुरू झालं म्हणजे तुमचं सामान फ्री झालं की नाही. माझ्या वेळेला सांगितलं होतं की तुमचं सामान फ्री होणार, 2 महिने सामान घ्या तुम्ही, तुम्हाला सामान फ्री मिळणार. तुमचं पहिल्याच महिन्यात सामान फ्री झालं का नाही. म्हणजे 10 मेंबर केले की सामान फ्री. आणि परत पुढचं जे असेल ते वेगळंच. आणि परत पैठणी मानाची मिळते 5च मेंबर. म्हणजे आपण हे असं केलंय की आज आतापर्यंत 5 मेंबरला पैठणी ठेवलीच नव्हती. म्हणजे रक्षाबंधनच्या निमित्ताने 5 मेंबरला आपण पैठणी ठेवली. किती महिलांनी केलेल्या आहे. आणि शेवटी रात्री 31 तारखेला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत महिन्याने ते पैसे भरले आणि लॉगिंग केले. म्हणजे एवढं चांगलं सुंदर आहे. फक्त आपण एका हप्त्यासाठी ठेवलं होतं, फक्त एक हप्त्यावर. एका हप्त्यात एवढं आपल्याला चांगला उत्साह मिळाला है ना.
म्हणजे आपल्याला जर तुम्ही 10 मेंबर केले तर तुमचे 1000 रुपये दर महिन्याचे 12 महिने मिळणार. जर 20 मेंबर केले पैसे वाढत जाणार. आणि जर तुम्ही 100 मेंबर केले तर किती मिळणार? 10,000 दर महिन्याला. किती महिने मिळणार? 12 महिने. आणि जर आपण 10,000 रुपयासाठी नोकरीसाठी आपण जातो तर किती तास काम करावं लागतं? 8 तास. आणि जायचे 4 तास. बरोबर आहे ना? म्हणजे 12 तास काम करले किती मिळणार आहे? 10,000 रुपये. इथे आपण फक्त एकच महिना काम करायचं. चांगलं जर काम केलं 100 नातेवाईक असणार की नाही? प्रत्येक नातेवाईक सांगा आमच्याकडे सामान घ्या, है ना? कारण आपण जर बोललो की तुमच्याकडे तुमच्या किती ओळखीचे आहे, तुम्हाला काहीच ओळखीचे नाही, 2-3 लोक आहेत फक्त, है ना? पण आपण जर बोललो मला बारसं करायचं आहे किंवा कोणाचं जर लग्न आहे घरामध्ये तर किती पत्रिका छापतो आपण? 1000. पण जर आपल्याला चांगलं जर लोकांना द्यायचं आहे आणि आपला फायदा करून घ्यायचा आहे तर 100 महिला तुम्ही तुमच्या सोबत घ्या आणि महिन्यानं मला 10 रुपये इन्कम मिळणार 12 महिने. हे तुमचं फिक्स झालं. पण त्या ज्या 100 महिला असतील त्या पण महिला करणार की नाही काय काम, तर त्याचं पण तुम्हाला इन्कम मिळणार आहे. पण कमीत कमी 100 जास्त होतात. कारण की जर 100 जास्त होत असेल ना, पण मागे आपली परवा मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये एका महिलेने तिचं वय आहे जवळजवळ 65-70 असेल, 65 आहे. त्या दिवसात वेगळ्या झाले. त्यांनी 125 मेंबर केले. टॉप 1 आहे. किती केले? फक्त 10 दिवसांमध्ये 125 मेंबर. त्यांचा 1 नंबर आहे आणि माने मॅडमचा 2 नंबर आहे. त्याचे 44 मेंबर आहे डायरेक्ट मध्ये आणि त्यांचा 1 नंबर आहे. बरोबर की नाही? तर आता माने मॅडमला आपल्याला 1 नंबर न्यायचे. 125 क्रॉस आहे, ते पण काही कमी नाही ना, ते पण काम करतील की नाही? आज तुम्हीच ठरवायचं आहे की 10 मेंबर आपल्याला आणायचे की 100 म्हणजे माने मॅडमला 1 नंबर द्यायचा आहे. आणि जर इथे समजा आपले 100 मेंबर झाले तर बस इथेच लागणार पिकनिकला. पुढच्या आपल्या पिकनिकला पण घेऊन जातोय सप्टेंबर महिन्यामध्ये, है ना? तर हे चांगलं इन्कम तुम्हाला मिळणार आणि आपल्या घरचे पण खुश होणार. 10,000 रुपये दर महिने मिळतात. काय करते तो? कुठे जात तर नाही, काम तर करत नाही, नोकरी नाही, मस्तपैकी सगळं काही व्यवस्थित चालेल. 10,000 रुपये दर महिना अकाउंटला पण येतात. खुश ना सगळे? खुश होणार. बरोबर की नाही? तर हे असं आपण काम करूया आणि सर्वांना एक व्यवसाय चांगला करून देऊया. कारण की महाराष्ट्र बाल पेढेने हा चांगला उपक्रम तुमच्यासाठी राबवलेला आहे. सर्वात प्रथम म्हणजे आपण बचत गट कोणते असतील ना तर त्या बचत गटाला सांगायचे तुमच्याकडे प्रोडक्ट असते ते प्रोडक्ट पण आमच्याकडे ठेवा. आपल्याकडे 25,000 कस्टमर आहे. प्रत्येकाला आपण काय द्यायचे? एक प्लॅटफॉर्म तयार करून देतो, तुमचे प्रोडक्ट आमच्याकडे ठेवा. बरोबर? तर एवढे सगळे फायदे आपण तुम्हाला देतो आणि इन्कम करण्याची संधी पण तुम्हाला देतो. तर तुम्हाला कसं वाटतं? जास्त वेळ घेणार नाही कारण आता नंतर आपले तिथे पहिले ते द्या नंतर बोला, है ना? तर असा हे सर्व आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही विचारा. तर आपण सर्व फायदे सांगितले. जास्त पण आपण भेटूया. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या महिन्यामध्ये एक बक्षीस आहे. बक्षिसामध्ये बक्षीस काय काय बक्षीस आहे? काय आहे ते? काय आहे? चांदीच आहे. चांदीची फ्रेम आहे आणि आपण पुढे बसलोय. बघा एवढं घेऊन आलाय ना, एवढं घेऊन आलाय. चांदीची फ्रेम आहे. लक्ष्मी आणि गणेशजीची आहे. आणि आता गणपती येत आहे. बरोबर नाही? म्हणजे आपण त्याच्या पूजेसाठी जर हे बिल केलं तर आपण पूजेसाठी गणपती हे घेऊ शकतो. याची चांदीची पूजा चांगल्या गणपती पूजा करणार आपण. किती मस्त आहे वगैरे. 3 तारीख ते 15 तारखेपर्यंत जे कोणी 8 मेंबर करणार म्हणजे 8 सभासद आपल्या व्यवस्थेसाठी घ्यायला एखादा 8 मेंबरला एकत्रित त्यांना ते चांदीची फ्रेम 18 तारखेला आपला प्रोग्राम होता. 18 तारखे कोणी आता वाढला आहे पुढे 18 होता रविनाट्यमध्ये मुंबईला. तो बहुतेक 27 तारखेला होणार आहे. आपला 20 तारखेला मोठा प्रोग्राम आहे मुंबईला श्रावण सोहळा. तो असल्यामुळे आपण तो प्रोग्राम पुढे केला आहे. म्हणजे 27 तारखेला तो प्रोग्राम करतोय आणि गावी सर्व 25-27 जातात ना, तर गणपती घेऊन गावी जायचे. चांदीचा गणपती बघितलं सर्वांनी?
गणपती बाबा तुमच्या हातामध्ये आले बघा. छान वाटतंय ना? किती मेंबर करायचे आपल्याला? अष्टविनायकाचे 8 मेंबर करायचे. म्हणून आपण 8च मेंबर ठेवले. बऱ्याच लोकांना विचारलं 8 मेंबर का ठेवले? नाही, गणपती आहे ना, गणपती सर्वांना अष्टविनायक आपण 8 मेंबर ठेवूया आणि ही सर्व जी चांगली गोष्टी आपण घेऊन करूया. सगळे मिळून करणार. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मिळून केले सर्वांनी. तर अजून काय विचारायचं आहे? विचार असेल तर नक्की काय म्हणतात? ऐरोलीमध्ये बाजारपेठ कधी येणार? ठाण्यामध्ये द्वार बरोबर. ऐरोलीमध्ये लवकरच येणार आहे. पहिले आपण ठाण्यामध्ये मोठं बरोबर ठाण्यामध्ये आपण मोठं सुपर मार्केट करतोय 2023 मध्ये जानेवारीला आणि ऐरोलीमध्ये आपण मिनी सुपर मार्केट करणार आहे. पण कमीत कमी आपल्याकडे इथे 500 मेंबर पाहिजे. मग इथे मस्त आपण सुपर मार्केट करूया. पण किती पाहिजे? 500 मेंबर पाहिजे. आपण मिनी सुपर मार्केट करूया आणि सगळं सामान तुम्ही तिथून घ्यायचं जे पाहिजे ते. 500 मेंबर पाहिजे होतं. लवकर लवकर का ठाण्याच्या अगोदर आपण इथे करूया. ठाण्यामध्ये मोठं होतंय 2000 स्क्वेअर फूट होते. पण इथे आपण एक मिनी सुपर मार्केट करूया. आपण 500 मेंबर पाहिजे. होईल? बघा व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. है ना? अजून मला विचारायचं काय विचार तुम्हाला? प्रश्न कोणाचे नाही आहेत ना? कारण मॅडम मला बोलत आहे की भरपूर महिलांचे प्रश्न आहेत. म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा तुम्हाला सांगितलं तर सगळ्यांचे ते प्रश्नामध्ये उत्तर ज्या मला सांगण्यासाठी उत्तर सर्वांना मिळालेले आहेत. बरोबर की नाही? धन्यवाद तुमचं सर्वांचं. आपण एक आता आग्रावला प्रोग्राम करूया. पैठणी सर्वांनी घेऊन गेलेली आहे. तर पैठणीचे नाव महिलांनी पैठणी विन केले. त्याच्यापैकी 5 महिलांनी पैठणी विनर आहेत आणि 6वी महिला जी आहे त्यांनी सुटले पण म्हणजे त्यांना असं वाटतं की मला पैठणी मिळते पण माझ्या मिस्टरला सुटले नव्हते. त्यांना पण आता सूट सेवा केली त्यांनी पण केली आहे. आणि माने मॅडमने डिनर सेट आणि पैठणी विन केली आहे. म्हणजे अगोदर तिकडे खूप चांगलं काम आहे माने मॅडमचं. कारण की 2nd नंबरला आहे. खूप चांगलं काम आपण जानेवारीने येऊन चालू केली आहे. तर आपण पैठणीचा एक कार्यक्रम करूया आता. एक पैठणी आपण येतो सर्वांना. तर सर्वांनी पैठणीसाठी आणि त्याच्यानंतर पैठणी घेतलं की लगेच जाऊ नका. पण अजून एक पैठणी जाईल लगेच. इथे ज्या महिला आल्यात ना सगळ्यांना पैठणी बक्षीस 3 भाग्यवान भगिनींना मिळणारे 3 बक्षीस. पहिलं बक्षीस आहे पैठणी साडी, दुसरं बक्षीस आहे नोनी आणि तिसरं बक्षीस आहे सॅनिटरी नॅपकिन. असे 3 बक्षीस आपण देणार आहोत. तुम्हीच ना? कसं वाटते? अरे वा क्या बात आहे. तुम्ही ना पाठवून पाठ कसं वाटते? औषध चमत्कार आहे. पिल्यानंतर लगेच बरं वाटायला लागलं म्हणून मी परत बसले. आई उठून वगैरे मला लगेच कळालं की काय होते त्यांना. कारण की ऑफिसमध्ये जेव्हा महिला येतात आणि बसतात माझ्यासमोर ना तर थोडंसं असं हे करतात म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम पार्टीमध्ये आहे. ते त्यांना लगेच 2-3 पेपर दिले की मग ते अरे 5 मिनिटांमध्ये काय तरी बोलला मला एकदम लगेच बरं वाटतं. ही नोंदी आहे. त्या नोंदीबद्दल हे नोंदी असं आहे की 209,000 रुपये चालतात. 209. आपल्या शरीरामध्ये जेवढे काही पेशी आहेत ना या सगळ्या पेशीला हे ऍक्टिव्ह करतात. या ते नोंदी पाऊस स्ट्रॉंग करतात. आणि हे फळ आहे नोंदी फळ. हे कुठलंही औषध नाही किंवा ड्रग्स वगैरे असं काय नाही. मग ते फळ आहे. जसं आपण फळ खातो की नाही सफरचंद केळी वगैरे त्या सगळ्या फळाचं विटामिन्स या एका नोंदी फळामध्ये आहे. आणि आपल्या शरीरामध्ये जेवढे काही अर्बो पेशी आहेत ना सगळ्या पेशीला हे ऍक्टिव्ह करतं आणि खाद्य मिळतं. म्हणून जेव्हा आपल्या पेशी ऍक्टिव्ह होतात तेव्हा आपल्याला एनर्जी येते. जेव्हा एनर्जी आपल्या काय जातं
आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. जेव्हा आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग झाली तेव्हा होणारा आजार जो असेल तो आपल्यापर्यंत येत नाही. जो असेल तो हळूहळू दूर होतो. म्हणून रोज नोंदणी 2-3 दिवस घ्यायला पाहिजे. एक घ्यायचं कसं, सकाळी जेव्हा तुम्ही उठल्या ब्रश करायचा नाही, 1 ग्लास कोमट पाणी करायचं. कोमट पाण्याने अर्धा ग्लास तूप भरायचा. ते लाळ असते सकाळची लाळ, किती घाण असते, लाळ घाण असते सकाळची, घाण असते सकाळची. आपण काय करतो, ब्रश करतो मस्त की आणि सगळं तुपून टाकतो आणि नंतर पाणी पितो. म्हणजे आपले विटॅमिन्स आपण काय करतो, सगळे सगळं तुपून टाकतो. नाही, ती लाळ खूप आपल्याला उपायकारक आहे, कारण त्या लाळेमध्ये खूप पूर्ण विटॅमिन्स आहेत. सगळे आपण उठलो ना की लाळ ठोकायचे नाही. 1 ग्लास कोमट पाणी करायचं, अर्धा ग्लास कोमट पाणी चूळ भरायचं आणि पिऊन टाकायचं. आपण लहानपणी खेळता पडलो होतो, काय करायचं आजी, काय करायचं, इथं जर लागलं असं करून आणि म्हणजे तेव्हा खूप म्हणजे हे पॉवर आहे लाळेमध्ये. तर अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि पिऊन टाकायचं. त्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. आणि हे जे ड्रॉप्स आहेत मुलीचे, ते 4-5 थेंब आपल्या जिभेखाली घ्यायचे आणि पिऊन टाकायचे. त्याच्यामुळे होणार काय की आपल्याला जे काय आजार असतील ते हळूहळू दूर होतील. आणि दिवसभर तुम्हाला असं वाटेल ना मी किती काम करू. मिस्टर पण बोलतील काय झालं हे सांगायची गरज पडत नाही कामाला. म्हणजे एवढं चांगलं पॉवरफुल ते नोंदणी तर प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आपल्या घरात जे पण आहे म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून तर 80-90 वर्षाच्या वयापासून ते घेऊ शकता. खूप चांगलं आहे आणि ते अवेलेबल आहे मानेवाड्यामध्ये. MRP त्याची 750 रुपये आहे, पण आपल्याकडे ऑफर प्राईस म्हणून आपण 250 रुपये ऑफर ठेवलेली आहे. फक्त 500 रुपये मिळतं. जर 2 घेतले 1 ग्लास, या ऑगस्टमध्ये आपण ऑफर ठेवली, तर 2 घेतले तर 1 फ्री, म्हणजे 1000 रुपयाला 3. आणि सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे. तर आपण पहिली जर मोबाईल करूया, तर मी मॅडमला विनंती करतो की ना असं पहिले नाव आहे दीपाली नागरे. नाव आहे पल्लवी यादव.
तिचं नाव आहे रुपाली आत्रे मॅडम. सब एक ही लाइन. उल्का जाधव मॅडम. उल्का जाधव. अपूर्वा लोखंडे मॅडम. अपूर्वा लोखंडे. विद्या आत्रे मॅडम. विद्यार्थी सरांनी हक्काची पैठणी हक्काच्या भावाकडून मेजेवर ठेवलं गेलं तेव्हा आम्ही फक्त 5 मेंबर करायला सांगितले होते, पण हिने 22 मेंबर करून महाराष्ट्र बाजारपेठ दिली. त्यामुळे आम्ही तिला कुठल्याच इथे करत आहोत. गीतांजली मॅडम. गीतांजली माने मॅडम.
माझ्या वेळेला लहान भाऊ. नेत्रा मॅडम यांना आपण सन्मान करत आहोत. आता आपण लकी ड्रॉचा नियोजन करत आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण तिसरं बक्षीस देत आहोत. बक्षीस आपण सुरुवातीला काढतो. अरे ये लो ते फूल दिया मैंने आपको. स्वाती चव्हाण. दुसरं बक्षीस काढत आहोत. माझ्या आईला आपण देत आहोत. रुक्मिणी देशमुख. आता प्रथम पारितोषिक आपण टाकण्यासाठी चिट्ठी भी वापस नहीं दे रही है वो. नाव दिसतच नाही. किती जण नाव आहे पाहिजे. सर्वजण आता परिवार झालेले जाऊन परिवार सदस्य झालेले जात बाजारपेठेचे लवकरच तुम्हालाही मिळेल पैठणी अशी मी आशा करतो. आणि कौतिक सरांना पण सांगतो की सगळ्यांना पैठणी भेटेल अशी तुम्ही तुमच्याकडून सगळं प्रयोजन करून द्या. आणि हे नाव कौतिक सरांच्या दुकानात आपल्याकडे कळवण्याचं हे करतो. सर आपण
आजची भाग्यवान भगिनी आणि माझी बहीण हे सगळेच भाग्यवान आहात तुम्ही, पण लकी ड्रॉ काढताय म्हणून ते भाग्यवान म्हणावं लागेल ना. 3रं प्राईज मिळालं, 2रं मिळालं, आता पहिलं प्राईज म्हणजे पैठणी. बरोबर ना? नाव सांगू? पहिलं बक्षीस जात आहे माझ्या बहिणीला दीपाली संदीप नांगरे. ती पनवेलवरून आली आमच्या कार्यक्रमासाठी. मला महाराष्ट्र बाजारपेठविषयी जास्त काही माहीत नव्हतं. मी आता सध्या हे रक्षाबंधनचं जे काय होतं त्याच्यामध्येच मी मेंबर झाली होती आणि म्हणजे लगेच माझे 5 मेंबर पण झाले. मी आता सध्या ठाण्याला राहत होती, पण आता सध्या मी पनवेलला राहते. तर पनवेलवरून आता मी इथे आली आणि 2 पैठणी मिळाले. त्याच्याबद्दल महाराष्ट्र बाजारपेठचे मी आभार मानते. इथे आलेले सगळ्या कौतिक सर आणि त्यांचे फ्रेंड यांचे पण आभार मानते. आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ आणि खूप मोठी होऊन आपण सगळ्यांनी सहकार्य करून कौतिक सरांना मोठं करूया आणि आपण पण मोठं होऊया. सगळ्यांना आज सरांचं मी खरंच धन्यवाद मानते की आपल्या शब्दाला मान देऊन सरांनी लाख मोलाचा वेळ ऐरोलीतून आपल्यासाठी दिला आणि माझ्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यासाठी सर खूपच आभारी आहे तुमची. तसंच नेत्रा मॅडम तुमची खूप धन्यवाद की तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्यासाठी. आणि गणेश सरांचंही खूप खूप आभारी आहे की तुम्ही आमच्यासाठी वेळ. आणि सगळ्यात जास्त सगळ्यांना स्पेशली थँक्स की माझ्यासाठी ना की आपण येऊन महाराष्ट्र बाजारपेठला सहकार्य केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद.